तर इथे आहे संकेत आणि रश्मीचं लग्न. विवाह सोहळ्यात आज हळदीचा कार्यक्रम होता. हळदी झाली, नंतर डान्सचा कार्यक्रम आहे. संकेत म्हणजे आमची संगीताताई घुगे आणि सुभाषभाऊ घुगे यांचे सुपुत्र. तर इथे नवरी मुलीच्या काका काकूने केला होता पहिले डान्स. गोविंदाचा जो फेमस डान्स आहे तो आपके आ जाने से गोविंदाचा आहे का मिथूनचा आहे. तर छान केला होता त्यांनी. सुरुवात त्यांनीच केली होती काका काकूंनी. त्यानंतर मग मुलीच्या आईवडिलांनी म्हटलं केला होता डान्स. खूप हौशी दिसत होते मुलीकडचे लोक इथे. तर छान असं डान्स केला आहे. सगळे हौशी लोक होते आणि हळदीचा कार्यक्रम पण छान पार पडला होता. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से गाणं होतं. नंतर तिच्या आई वडिलांनी केला होता मुलीसाठी डान्स. कारण जरी आई वडिलांना नसलं जमत तरी मुलीसाठी काही करू शकतात. तसं इथे समोरून एक मुलगी सांगत होता आणि ते तसं करत होते. त्यांनी जरी प्रॅक्टिस केली तरी काही नाही येतं, काही नाही येत, पण तरी मुलीसाठी सगळं आपण करू शकतो असं दिसतं. कारण मुलीचं जे प्रेम असतं परत लग्न होऊन जाते नवऱ्यावर, तर आईवडिलांचं जे असतं ते सांगू शकत नाही. नंतर नवरी मुलगी पण आली होती, त्यांच्यासोबत जॉईन झाली होती. नंतर आला होता नवरदेव नवरीचा डान्स. अँकरिंग छान करत होते अँकर जे होते ते. त्यांच्या बाळासोबत आणि त्यांच्या अर्धांगिनीसोबतही त्यांनी डान्स केला होता. कारण एकदम कार्यक्रम असा सुटसुटीत होता आणि सूत्रसंचालन करणारे पण चांगले होते. आता इथे आली नवरदेवची एकुलती एक बहीण कांचनताई. ती पण छान डान्स बसवले होते 2-3. आणि हा डान्स बघून तिची मम्मी स्वतः रडत. कारण आईला जे वाटतं ते कोणालाही वाटू शकत नाही. आपल्या आई मुलांचा आनंद बघून तिने पण छान डान्स केला होता. सगळ्यांनी असे छान डान्स केले. नवरा मुलगा आणि मुलीने पण छान डान्स केले होते. कांचनने पण 2-3 डान्स केले होते. जर आपल्या एकुलत्या एक भावाच्या लग्नाची जी हौस असते ती वेगळीच असते. आणि बहिणींसाठी भावांचे लग्न म्हटलं तर खूपच आनंदाची गोष्ट असते. कारण त्याच सगळी मजा जबाबदारी त्याच पार पाडतात. तर छान असा डान्स केला होता कांचननी. हिंदी गाणे होते, काही मराठी गाणे होते. छोट्या क्लिपा टाकेल मी याच्यावर मोबाईलवर शॉर्ट्समध्ये बघू शकतो आपण. तिथं फक्त आपण सांगून हे करतो. ते आमच्या संगीताताईंना खूप आनंद झाला होता. नातू सांभाळत होते. त्यानंतर मग नवरदेव नवरीची एंट्री झाली. छान असं एक मराठी गाणं, इंग्लिश गाणं, हिंदी गाणे, 2-3 गाण्यांवर त्यांनी पण डान्स केला होता छान. आणि असं छान असा कार्यक्रम पार पडला होता. पण नंतर आम्ही घरी निघून आलो कारण बराच वेळ झाला होता आणि खूप वेळपर्यंत चालू होतं तिकडे. छान असा डान्स केला होता दोघांनी पण. तर आपण पुढच्या लग्नाचा पण धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.